लोकांमध्ये असूनही एकटं वाटतं. थांबा. कधी असं झालंय का? तुम्ही लोकांनी भरलेल्या खोलीत उभे आहात, सगळे हसतायत, फोटो काढतायत, पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू फक्त लोकांना दाखवण्यासाठी असतं. तुमच्या मनात फक्त एकच इच्छा असते, इथून निघून जायचंय. कोणी विचारतं पण काय झालं, आणि तुम्ही नेहमीच उत्तर देता, काही नाही. आणि त्या क्षणी तुम्हाला फक्त एकच वाटतं, कोणीतरी कोणीतरी एकदा तरी मला खरंच समजून घ्यावं. पण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही ठीक नसता. कारण सगळ्यात वेदनादायक एकटेपणा तो एकटं असण्यात नसतो, तो लोकांमध्ये असूनही कोणीच तुम्हाला खरंच समजून घेत नाही असं वाटण्यात असतो. जर हे ऐकताना तुमच्या डोळ्यांसमोर तुमचाच चेहरा आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच अँड हिलर. आज आपण EFT टॅपिंगच्या मदतीने लोकांमध्ये असूनही एकटं वाटणं, मनातील अस्वस्थता आणि त्या क्षणी जाणवणारा भावनिक ताण हळूहळू शांत करण्याचा प्रयत्न करूयात. तर आज मी तुम्हाला पूजाची गोष्ट सांगणार आहे. पूजा प्रत्येक फॅमिली फंक्शनला जायची, ऑफिसमध्ये सगळ्यांबरोबर हसायची, मित्रमैत्रिणींमध्ये नेहमी आनंदी दिसायची. तिला लोक नेहमी म्हणायचे, तुझं आयुष्य तर किती छान आहे ना. पण कोणीच पाहिलं नाही की घरी आल्यानंतर ती दरवेळी दरवाजा बंद करून शांतपणे रडायची. त्या रात्री सुद्धा पूजा रडत नव्हती कारण ती एकटी होती. ती रडत होती कारण दिवसभर तिच्या मी ठीक आहे या खोट्या हसण्याने तिलाच थकवलं होतं. तिच्याजवळ लोकांची कमतरता अजिबात नव्हती, पण तिला समजून घेणाऱ्या एका माणसाची खूप कमतरता होती. एक दिवस तिने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी इतक्या लोकांमध्ये आहे, मग मी एवढी एकटी का आहे? उत्तर खूप सोपं होतं, कारण मी सगळ्यांना माझं हसणं दाखवलं, पण माझ्या डोळ्यातलं दुःख कोणालाच वाचता आलं नाही. कदाचित आज पूजाच्या जागी तुम्ही स्वतःला पाहत असाल. कधी कधी आपल्याला लोकांची गरज नसते, फक्त एका अशा व्यक्तीची गरज असते जिच्या समोर मी ठीक नाहीये हे बोलण्याची भीती वाटत नाही. आणि जर आज तुमच्या मनातही असाच भावनिक जडपणा असेल तर चला या 2 मिनिटात त्या भावनांशी लढायचं नाही, तर त्यांना प्रेमाने ऐकायचं आणि EFT टॅपिंगच्या मदतीने त्यांना हळूहळू शांत करायचं. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, शांतपणे सोडायचंय. आत्ता तुमच्या मनामध्ये जी काही भावना असेल ती 1 ते 10च्या स्केलमध्ये ठेवायची आहे आणि हळूहळू माझ्यासोबत टॅप करायला सुरुवात करायची आहे. जरी या ठिकाणी आल्यावर मला खूप अस्वस्थ वाटत असेल, लोकांमध्ये असूनही मला आतून एकटं वाटत असेल आणि माझ्या मनात भीती, असुरक्षितता किंवा भावनिक जडपणा असेल, तरीही मी माझ्या या भावनांना प्रेमाने स्वीकारते आणि आता त्यांना शांतपणे सोडून देण्याची निवड करते. स्टार्ट रिलीजिंग विथ मी. मला आता खूप अस्वस्थ वाटत आहे. रिलीज नाव. लोकांमध्ये असूनही मला एकटं वाटत आहे. रिलीज नाव. ही भावना माझ्यासाठी खूप जड झाली आहे. रिलीज नाव. पण आज मी या भावनांना प्रेमाने स्वीकारते. रिलीज नाव. माझं मन आणि माझं शरीर हळूहळू शांत होत आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचाय, सावकाश सोडायचंय. मी सुरक्षित आहे आणि या क्षणात उपस्थित आहे. मी ही अस्वस्थता प्रेमाने सोडून देत आहे आणि शांतता स्वीकारत आहे. मी ही अस्वस्थता प्रेमाने सोडून देत आहे आणि शांतता स्वीकारत आहे. मी सुरक्षित आहे. मी पुरेशी आहे. मी एकटी नाही. माझं मन शांत होत आहे आणि मी माझी ऊर्जा प्रेमाने पुन्हा स्वतःकडे आणत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100%
जबाबदारी घेत आहे. मी माझ्या या इमोशन्सची 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे. पुन्हा एकदा एक खोल श्वास घ्या. डोळे हळूच उघडा आणि स्वतःला विचारा, आता माझ्या मनाला कसं वाटतंय? कधी कधी आपल्याला बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्याची गरज नसते, फक्त स्वतःसाठी काढलेल्या 2 मिनिटांची गरज असते. जर हा EFT टॅपिंग तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा, कारण कधी कोणत्या दिवशी याच 2 मिनिटांची त्यांनाही गरज भासू शकते. जर तुम्हाला माझ्यासोबत 1-to-1 कोचिंग घ्यायची असेल किंवा इमोशनल हिलिंग आणि EFT बद्दल अधिक मार्गदर्शन हवं असेल तर माझी व्हॉट्सअप कम्युनिटी नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. आजच जॉईन करा आणि तुमच्या इमोशनल हिलिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. मी पूर्वा सांडभोर, इमोशनल ग्रोथ कोच अँड हीलर. अशाच इमोशनल हिलिंग आणि EFT टॅपिंगसाठी मला फॉलो करायला विसरू नका. हिलिंगची सुरुवात स्वतःपासूनच होते. धन्यवाद.